इराण विरोधात इस्रायल आणि अमेरिकेने सुरू केलेल्या युद्धाला आज 1 महिना पूर्ण झालाय। साधारणपणे 8 दिवसात युद्ध संपेल असं तज्ञांचं मत होतं। मात्र हे युद्ध कमालीचं लांबलं। अमेरिका आणि इस्रायलच्या भडीमाराला इराणनेही चिवट प्रतिकार केला। इराणचे सर्वेसर्वा अली खामेनी पहिल्याच दिवशी हल्ल्यात मारले गेले। इराणचे कित्येक वरिष्ठ नेते, अतिवरिष्ठ लष्करी अधिकारी देखील मारले गेले। मात्र इराणचा कडवा प्रतिकार टिकून आहे। गेल्या महिन्याभरात आखातातल्या विविध देशातल्या अतिरेकी तळांवर इराणने भीषण मारा केलाय। इस्रायलही अगदी राजधानीपर्यंत लक्ष्य करत इराणने भंडावून सोडलं। इराणने हॉर्मुझची सामुद्रधुनी रोखून धरत जगाचंही नाक दाबलं। दोन्ही बाजूंनी अजूनही बॉम्ब हल्ले सुरूच आहेत। तर इराण, इस्रायल, अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या हल्ल्यांमध्ये हजारो जणांचा मृत्यू झालाय, अनेक जण जखमी झाले आहेत। ला वाटलं आणि इस्रायलला वाटलं की साधारण 10 ते 15 दिवस युद्ध चालेल, पण ते 1 महिना झालं तरी चाललेलं नाही आहे। इराणकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात मिसाईल्स आहेत, प्रचंड मोठ्या प्रमाणात ड्रोन्स आहेत। ते सगळे पहाडांमध्ये लपलेले सैनिक आहेत। त्यांची जी शहरं आहेत तीसुद्धा खूप दूर आणि दऱ्यांमध्ये असल्यामुळे तिथे मिसाईल जाणं मुश्किल होऊन जातं। त्यामुळे त्यांनासुद्धा नष्ट करणं मुश्किल आहे। व्हेरॅज इस्रायल आणि अरब कंट्रीज या सगळ्या प्लेन डेझर्टमध्ये असल्यामुळे त्यांच्यावर जास्त अचूक हल्ला होऊ शकतो आणि इराण त्याचा पूर्ण फायदा उचलत आहे। शांततेसाठी म्हणून प्रयत्न करणारी संघटना संयुक्त राष्ट्रसंघ या सगळ्या युद्धामध्ये पूर्णपणानं नेस्तनाबूत झाली आहे किंवा काय, किंवा ती अमेरिकेच्या दारातलं एखादं जनावर असावं अशा पद्धतीची अवस्था तिची झाली आहे किंवा काय, असा प्रश्न उभा राहतो। या संपूर्ण कालखंडामध्ये महिनाभरामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस काहीही बोललेले नाहीत। अली खामेनी यांची हत्या केल्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाने किमान पक्षी त्याचा निषेध करायला पाहिजे होता, खेद प्रकट करायला पाहिजे होता, पण तो खेद प्रकट केला नाही। इराणवर अमेरिकेने आतापर्यंत 30,000 कोटी रुपयांची टॉमहॉक क्षेपणास्त्र डागली आहे। टॉमहॉक क्षेपणास्त्र अमेरिकेच्या भात्यातील प्रबळ क्षेपणास्त्रांपैकी एक आहे। आतापर्यंत 850हून अधिक टॉमहॉक क्षेपणास्त्रांचा वापर अमेरिकेने केला। एका टॉमहॉकची किंमत 35 कोटी रुपये असून वर्षात अधिकाधिक 100 टॉमहॉक तयार होतात। तरी इराणवर हल्ले करण्यासाठी 850 क्षेपणास्त्रांचा वापर 4 आठवड्यात अमेरिकेने केलेला पाहायला मिळतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।